समर्थ। श्री स्वामी 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 समर्थ। अहो बरं वाटतंय का? थोडं चिंता थोडी कमी झालीये? हो कौशिकी, नामस्मरणाने थोडं बरं वाटलंय, पण चिंता पूर्णपणे कमी झाली नाही ग. श्री स्वामी समर्थ. बुवाने स्वामींनी सांगितलंय, कपिले यामध्ये तुला काय हवं ते लिही. चल कपिले, आपण हवं ते लिहूया त्याच्यात. हा, गोपाळ बुवा आणि माई यांना पुढच्या आठवड्यात 7 पिढ्या बसून खातील एवढा मोठा धनलाभ होणार आहे. त्या दोघांना काय करायचं धनलाभ? हा, आहे त्या परिस्थितीतच राहू देत त्यांना. सगळं खोडून टाकते. वा कपिले, काय लिहिलंय काही कळणारच नाही कोणाला. हे काय? गयाच्या सेवेचं फळ म्हणून तिला पुढच्या जन्मी स्वामी सेवा मिळणार, श्रेष्ठ भक्त होणार. या गयाला का व्हायचंय सर्वश्रेष्ठ भक्त? राहू देत, कोणत्या योनीत जाऊ देत ती. हे पण पुसून टाकते. जाऊ दे कुठे पण, सर्वश्रेष्ठ भक्त म्हणे. बाळप्पाच्या भक्तीचं फळ म्हणून मोक्ष प्राप्त होणार आहे त्याला. काय करायचंय मोक्ष? भटकत राहू दे इकडे तिकडे असाच कोणत्या तरी योनीत. मोक्ष पाहिजे म्हणे. हा, हे पण पुसतो. आता बघ कसा मोक्ष मिळतो ते. या पानावर तर आमचं नाव आहे, कपिला. वा वा कपिला. या पानावर आमचं नाव लिहिलंय. आणि आता खाली खाली जे लिहायचंय ते आम्ही ठरवणार. आमचं नशीब आम्ही स्वतः लिहिणार. आम्हाला जे हवं ते आम्ही या पानावर लिहून काढणार. कपिले, लागा कामाला. आणि स्वामींनी सांगितलंय, कपिले तू जे या पानावर लिहिशील
ती इच्छा आम्ही पूर्ण करू. हीच योग्य वेळ आहे. जे हवं ते सगळं लिहून टाकते. हा स्वामी, आतापर्यंत या दगडातून नामस्मरण ऐकू येत होतं. आता अचानक हा दगड एवढा लाल कसा झाला? स्वामी, तुम्हीच सांगितलं ना की यशोदाचा पुनर्जन्म यमू आहे. मग यमूला काही त्रास होतोय का? जे यशोदेच्या बाबतीत झालं तेच यमूच्या बाबतीत घडवलं जात आहे. स्वामी, तुम्ही असताना कसली चिंता? भक्त म्हणून लाखात एक होती यशोदा. तीही वेगळी आणि तिची भक्ती ही जगा वेगळी. हो, पाहिलंय आम्ही. यशोदा, तू अशी स्थानाबाहेर का बसलीयस? अगं, सगळे भक्त दर्शन घेऊन गेले, तू अजूनही तशीच बसलीयस? अहो माई, मला कसली घाई आलीये. सगळ्या भक्तांना स्वामींचं दर्शन आधी व्हावं हीच माझी इच्छा. अगं, सगळ्यात आधी तू इथे येतेस, पण दर्शन मात्र सगळ्यात शेवटी. असं का ग? यातच खरा आनंद आहे गयाताई. तेवढा जास्त वेळ स्वामींच्या स्थानावर घालवता येतो. स्वामींचा सहवास क्षणभर अधिक लाभतो. माझ्याकडे माझ्या कमाईचं असं काहीच नाहीये गयाताई. मी काय दान करणार आहे? कुठून पुण्य कमवणार आहे? म्हणून मी माझ्या वेळेचं दान करते, माझ्या जागेचं दान करते. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पुढे करून त्यांच्या आनंदात मी माझा आनंद शोधते. श्री स्वामी समर्थ. अगं बाई माई, अहो बाजारातून फुलं आणायची होती. स्वामींसाठी हार करायचा होता. विसरलेच हो मी. आले आम्ही. ताई, हा हार घेऊन जा. तू स्वतः हार बनवतेस आणि नेहमीच कुणाला ना कुणाला तरी देऊन टाकतेस. असं का करतेस? ते काय नाही, आज तू हा हार स्वतः स्वामींना घालायचास. हा, अगं, इतके कष्ट करून तू हार बनवतेस आणि दुसरं कोणाला तरी देतेस. स्वामींना काय वाटत असेल ग? मी सर्वांना दिलेले हार जर स्वामींना नको असते तर स्वामी मला बोलले असते, पण स्वामी असं काहीच बोलले नाही. यामागे एक कारण आहे. कितीतरी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात, कोण ना कोण तरी हार किंवा फूल आणायचं विसरून जातात. मग तेच भक्त अपराधी मनाने स्थानात प्रवेश करतात. मग अशा मनाने घेतलेलं दर्शन निर्मळ कसं असेल? स्वामींच्या सानिध्याचा निखळ आनंद त्या भक्तांना मिळतच नाही आणि स्वामींनाही त्या भक्तांचा आनंद अनुभवता येत नाही. तो आनंद मिळावा म्हणून मी हे हार करते. मी बनवलेला हार स्वामींच्या गळ्यात कोणत्या तरी दुसऱ्या भक्ताच्या हातून पडतो आणि त्या भक्ताच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना नाहीशी होते आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्तांचं निर्मळ मिलन होतं. अशा भक्ताच्या जाण्याने आम्हालाही दुःख होत आहे. भक्तीचा आदर्श प्रस्थापित करणारे मोजकेच भक्त, मोजकेच शिष्य गुरुच्या वाट्याला येतात आणि हीच गुरुची खरी गुंतवणूक असते. यमूच्या रूपाने तीच आम्हाला मिळाली आहे, पण तिला परत संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. झालं, पदराने पेट घेतला असेल. आता यमू जळून खाक होईल. मग थोड्याच वेळात तिच्या किंकाळण्याचा आवाज घरभर घुमेल. तोच ऐकायचा आहे मला, तिचा शेवटचा आवाज.
ठरल्याप्रमाणे नाटकाचा पुढचा भाग पार पाडायचा. आम्ही दोघांनी ठरवल्यासारखंच होतं हे सगळं.